आपल्याला भेटलेले आहेत, आपण त्यांना विचारूया. काय कधीपासून वारी करताय? तसं तर माझं हे पहिलंच वर्ष आहे. खरं तर मी बीटेक इंजिनियर आहे. पण कुठेतरी इंजिनिअरिंग करत असताना असं वाटलं की आपण जे इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतोय तर ते त्यातले जे काही लॉज आहेत हे सगळे आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये किंवा भगवद्गीतेमध्ये, तर तेव्हापासून ती उत्सुकता निर्माण झाली. त्यामुळे आज ह्या पहिलंच वर्ष आहे माझं वारी करण्याचं. हां. आणि ज्ञानेश्वरीबद्दल काय सांगाल? ज्ञानेश्वरी म्हणजे खरं तर भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी हे काही वेगळं नाही आहे. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी स्वतःचे अनुभव सांगितलेले आहे. पण हे आपल्या लाईफचं मॅन्युअल आहे. आपण एखादी गोष्ट घेतो, समजा एखादी वस्तू आपण घेतली तर त्याबरोबर एक मॅन्युअल भेटतं. तर वस्तू चांगली असतानाच ते मॅन्युअल वाचलं पाहिजे. तसंच आहे ज्ञानेश्वरी हे आपल्या लाईफचं मॅन्युअल आहे. त्यामुळं जोपर्यंत आपलं हे मानवी शरीर चांगलं आहे त्याच्या आधीच ते मॅन्युअल वाचलं गेलं पाहिजे. एकदा काय म्हणतात, खराब झाल्यानंतर किंवा वार्धक्य लागल्यानंतर ते वाचून काही उपयोग नाही. बरोबर आहे. हो, त्या म्हणजे तरुण वयात ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. हो, खूप महत्त्वाचा मेसेज आहे. यंगस्टर्सला काय सांगशील? यंगस्टरला हेच सांगेन की वारीचं जे काय म्हणतात, ही वारी जी आहे तर ती खरं तर आपल्या महाराष्ट्राचा वारसा आहे. म्हणजे आपण असं म्हणतो की महाराष्ट्रात वारीचा जन्म झाला, पण माझं असं वैयक्तिक म्हणणं आहे की वारीतून महाराष्ट्राचा जन्म झाला. अरे वा, असं म्हणतात आतापर्यंतच्या पिढीने ही वारी केली आपल्या वाडवडिलांनी, आजोबांनी, पण इथून पुढच्या पिढीने ही वारी टिकून ठेवावी याबद्दल काय सांगाल? नाही, वारी ही टिकणारच, कारण ती आत्तापर्यंत टिकत आलेली आहे तर ती इथून पुढेही टिकणार आहे. आणि वारी ही आपली परंपरा आहे. जसं की आता माझी आजी वारीत जात होती. त्यानंतर एक मध्ये पिढी ती फक्त पंढरपूरचं दर्शन घेत होती. त्यानंतर मला वारीचा हे लागला, त्यामुळे मीही वारीत आलो. तसं प्रत्येक घरात वारीची परंपरा ही राहतेच.